धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। यावेळी राज्याचे मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा देत परिश्रम आणि संविधानाचा अभ्यास यावर भर दिला। यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की आगामी काळात देशातील विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला यश मिळाल्यास पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळू शकतो। त्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला समानतेचा अधिकार दिला असे सांगत विधी क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि वकिलांनी संविधानाचा सखोल अभ्यास करणे हे आवश्यक असल्याचे नमूद केले। या कार्यक्रमाला मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेने रावसाहेब अशोकजी निळे यांनी त्या संस्थेची निर्मिती केली आणि नंतरच्या काळामध्ये सामाजिक न्याय, समता, बंधुभाव आपल्या या देशामध्ये वाढलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आजपासून 50 वर्षापूर्वी आठवले साहेब बरोबर माझ्या जन्माच्या वर्षी ही विधी शाखेचं सुरुवात झाली आणि पाहता पाहता 50 वर्ष ही आपल्या विधी शाखेला झाली। या माध्यमातून देशामध्ये असलेला अत्यंत महत्त्वाचा तिसरा स्तंभ तो म्हणजे ज्युडिशरीच्या न्यायव्यवस्थेचा आणि त्या स्तंभाला मजबूत करण्यासाठी, त्याला बळ देण्यासाठी सातत्याने विधी तज्ज्ञांची खेपवर खेप 50 वर्षापासून येत असून या धुळे जिल्ह्याला नव्हे तर पूर्ण खानदेशामध्ये, पूर्ण देशामध्ये विधीचे जाणकार निर्माण करण्याचं काम ज्या पवित्र संस्थेच्या माध्यमातून होतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। इथल्या सर्व प्राचार्य, इथल्या टीम, अनेक लोक रिटायर्ड देखील झाले असेल, त्या सगळ्यांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने मी मनापासून अभिनंदन करतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाला चालवण्यासाठी त्यांचा संघर्ष होता। जयकुमार रावलजी महाराष्ट्र सरकारमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारे मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळ आहे। ते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळ आहे आणि मी नरेंद्र मोदींच्या जवळ ते त्या ठिकाणी उपस्थित आहे। आपले डॉक्टर गोपाल जे मेडिकल कॉलेज, जे हॉस्पिटलमध्ये मी अनेक वेळेला गेलेलो, अनेक वेळेला काही कार्यकर्ते ऍडमिट झाल्यानंतर बघण्यासाठी मी गेलेलो, पण एकदाही जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी गेलो